नमस्कार यूट्यूब फॅमिली, शुभ सकाळ. मी आहे जोशना शिंदे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. तर सकाळी नेहमीप्रमाणे सकाळी उठल्या उठल्या मी फ्रेश होऊन गरम पाणी पित असते मी आणि पीठ मळायला घेते मी गव्हाचं. गरम पाणी पिल्याने कसं आपलं पोट पण साफ राहतं आणि वजन पण कमी राहतं आपलं. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. आणि यूट्यूबच्या खाली जे बेल आहे, बेल आयकॉन बेल बटन ते प्रेस करा. मला कसं जरा बोलायची जास्त सवय नाही ना, तर असं सुचत नाही काय बोलायचं काय नाही. थोडीशी गडबड होते आणि भीती पण वाटते आपण बरोबर बोलतोय का नाही. कारण माझ्यापेक्षा पण खूप छान मस्त यूट्यूबर आहेत. खूप छान त्यांचे व्हिडिओ असतात, मी पाहत असते. आणि बॅकग्राऊंड आवाज पण छान देतात. तर मला एवढं जमत नाही. तर इथे मी चपात्या पटापट करून घेते. साईडला आंघोळीचं पाणी ठेवलं आहे. मला पित्ताचा खूप त्रास आहे, तर मला कमेंटमध्ये सांगा पित्तासाठी काय करावं. भरपूर औषधं घेतलीत मी पित्तासाठी, खूप प्रयत्न केले, तरीसुद्धा काही अशी जळजळ थांबत नाही. पित्त म्हणजे मला खूप जळजळ होते छातीमध्ये. तर मला समजत नाही गोळ्या किती खावं आता. मी कंटाळा आला त्या गोळ्यांचा. आणि चहासुद्धा मी खूप कमी केलं आहे. इथं मी मटकी भिजत घातलेली, पण ह्या मटकीला मोडच आले नाहीत, खूप कमी आलेत. तर मी मटकीची भाजी आता करणार होती, पण आता ती उद्या करेन मी. आता इथं मी सुक्कं पिठलं करते, त्यासाठी मी हा मसाला वाटून घेतला आहे. खोबरं, लसूण, मिरची आणि जिरे. खोबरं अगदी 2 ते 4 तुकडे घालायचे, जास्त नाहीत घालायचे आपल्याला. आणि कांदा कापून घ्यायचा. पिठलेलं थोडं कांदा जास्त वापरायचं. मी सुक्कं पिठलं करणार आहे, तर थोडा जास्त कांदा वापरला आहे मी. तेलामध्ये मी मोहरी आणि जिरे टाकले. मोहरी जिरे तडतडले की आपल्याला कांदा घालायचा त्याच्यामध्ये. आता हा मसाला करून घेतलेला लसूण, मिरची, जिरे आणि खोबरं याचं वाटण केलं होतं. ते पण चांगलं आपण परतून घ्यायचं खमंग.
हळद घालायची आणि तेलामध्येच आपण कोथिंबीर भाजून घ्यायची आणि एक ग्लास पाणी ओतायचं आणि चवीपुरतं मीठ टाका ह्याच्यामध्ये. पाण्याला उकळी आले की ह्याच्यामध्ये आपल्याला बेसन घालायचं आहे. चण्याचं पीठ, बेसन म्हणजे चण्याचं पीठ घालायचं आपल्याला. सुक्कं पिठले बनवायचं आहे तर आपण जास्त पीठ घालायचं चण्याचं. आणि आपण ह्याला आता वाफेवर चांगलं शिजवून घेणार आहे. कंप्लीट मला 15 मिनटं लागले. झाकण ठेवून आपल्याला 5-5 मिनिटांनी हे झाकण असं काढून हलवून घ्यायचं आहे पिठलं. थोडंसं मीठ कमी होतं म्हणून मी पुन्हा मीठ घातलं. बरोबर 15 मिनटं लागलेत मला पिठलं बनवायला. अधूनमधून झाकण काढून हलवत राहावा 5-5 मिनिटांनं. आपलं पिठलं तयार आहे बघा. असं साईडला कढईला चिटकायचं राहिलं ना, म्हणजे चिटकत नाही ना साईडून, असं लगेच निघतं ना, तेव्हा समजायचं पिठलं आपलं तयार आहे. असं चिकटलं ना तर समजायचं नाही झालं पिठलं. आता शिजले पूर्णपणे पिठलं बघा. साईडला अजिबात लागलं नाही कढईला. बघा अजिबात असं कढईतून पिठलं असं सुट्टं झालं पाहिजे. अजिबात खाली चिकटलं नाही पाहिजे. समजायचं आपले पिठलं तयार आहे, शिजले पूर्णपणे. इथे मी दूध आणायला निघाले. बाहेर पाऊस खूप आहे, खूप म्हणजे बऱ्यापैकी आहे. दूध घेऊन आले मी. दुधाची पिशवी स्वच्छ धुतली आणि मला दूध गरम करायला ठेवायचं आणि चहा पण करायचा आहे. मी अजून नाश्ता नाही केला, तर म्हटलं आता हे लोक गेलेत ऑफिसला, आपण नाश्ता करून घ्यावा. कारण ते दोघेजणी सकाळी चहा नाहीत पित, डायरेक्ट भाजी चपाती खाऊन जातात. तर मग चहा फक्त सकाळी एकटी पुरताच होतो. मी एकटीच चहा करून पिते सकाळी, म्हणजे हे लोक गेले की माझा नाश्ता चालू. इकडे मी चहा ठेवला आहे गॅसवरती.
या चहा प्यायला, या सकाळचा चहा प्यायला आणि नाश्ता करायला. नाश्ता केला की जरा काम करायला जरा जोश येतो नावाप्रमाणे. तर इथे मी उद्याच्याला मी इडली करणार आहे, त्यासाठी मी तांदूळ आणि उडीद भिजत घातले आहेत. तर माझ्या इडल्या आहेत ना बरोबर येत नाहीत, म्हणजे अशा कडक होतात. आता मी उद्या रेसिपी इडलीची दाखवेन. आता मी 2 वाट्या तांदूळ घेतलेत आणि अर्धी वाटी उडीद. हे मी किती 11 वाजता भिजत घातलं हे. आता मी ह्याला 3 वाजता वाटण करून घेणार आहे दुपारी, म्हणजे आपल्याला उद्या इडली करता येईल. आता मी किचन आवरायला घेते. खाऊन पिऊन झालं माझं. किचन पुसून झाला की मी भांडी धुवून घेते. बाहेर साफसफाईवाली आली होती, तिला कचऱ्याचा डबा द्यायचा होता. माझी भांडी राहिली होती धुवायची, ते पुन्हा मी भांडी धुवायला आले. व्हिडिओमध्ये काही चुका होत असतील तर मला प्लीज कमेंट करून सांगा, म्हणजे मला माझ्या चुका सुधारायला मदत होईल. बघा किती स्वच्छ किचन केलं आहे मी. बाहेर पाऊस येतोय ते मी तुम्हाला दाखवते. किती छान वाटतं खिडकीतून हे व्ह्यू बघायला पावसाचा. माझं किचन ओटा मस्त धुवून झाला आहे, भांडी वगैरे घासून झाले आहेत, स्वच्छ एकदम किचन करून घेतलं आहे. तर मी आता फरशी पुसून घेते. पाण्यामध्ये थोडंसं मी 1 टोपण नायझॉल टाकले. जे आपलं म्हणजे माझं डेलीचं रुटीन आहे तेच मी दाखवते. म्हणजे मला सकाळपासून ते 11 वाजेपर्यंत जे काही कामं असतात, 11 ते 12 वाजतात कधी कधी. तर मी ते
फरशी पुसून घेतली. जे नॉर्मल डेली रुटीन असतं तेच मी दाखवते. जे घरची कामं असतात तेवढंच, मला एवढंच काम असतं घरातलं. आता कुठे जॉब तर काही करत नाही, घरामध्ये जे काही काम आहे तेच. मी बाहेरची पण फरशी पुसून घेते. आता माझे कपडे राहिले होते धुवायचे, ते कपडे धुवून घेते मी. आता मी बाथरूममध्ये आले कपडे धुवायला. हे आपलं सकाळचं रुटीन आहे. सकाळचे जे काही कामं असतात तेच तुम्हाला दिसतील. आता मी कुठे एवढं बाहेर तरी काही जात नाही. घरातली जे काही कामं असतील छोटी मोठी तेच दाखवते मी तुम्हाला. कपडे धुवून झाले आहेत आणि मी 1-2 पाण्यातून पिळून पण घेतलेत आणि तिसऱ्यांदा पिळते कम्फर्ट टाकून पाण्यामध्ये. झाले कपडे धुवून, निघाले मी टेरेसवरती. बाय. व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका.